नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. चहा पिऊन मी निघालो रेल्वे स्टेशनला, कारण 6 वाजता मला ट्रेन होती. केदार मला सोडायला आलता. त्याला बाय बाय म्हणूनच तर हे दुसरं कार्टून गावलं बघा. लय दिवसात न दिसलंय. केलं कुरडवडीत बाय बाय आणि लागल्या होत्या भुका आणि डबा झाला नव्हता. मग काय घेतलं स्वामींचं नाव, श्री स्वामी समर्थ. मग काय स्वामींनी केली अरेंजमेंट. स्वामी उपाशी थोडी झोपू देतात. मग पोट भरून जेवण केलं. उतरलो गाणगापूर रोडला आणि बघा बसला नंतर किती गर्दी झाली एकदम. कशी बशी जागा पकडली. गाणगापूर स्टँडला उतरून आम्ही निघालो संगमाकड. अंथरून पांघरून राहिलो होतं घरी, त्यामुळं ही काय ऍडजस्टमेंट करायला लागली. थंडीत झोप पण लागना. मग निघालो मी मंदिराकडे. पौर्णिमेमुळं गर्दी बघा किती आहे. मग काय थंडी होती तरी पण आंघोळ केली आणि निघालो आम्ही अष्टतीर्थ करायला. तर मी इथं बसमाच्या डोंगरापाशी थांबलो होतो. पुढे निघालो आम्ही राहिलेले तीर्थ करायला, कारण सगळे तीर्थ कंप्लीट करून आम्हाला जायचं होतं 12च्या आरतीला. पाणी बघा किती भारी आहे, पण पाण्यात होतं शेवाळ, त्यामुळे घसरून लागली माझ्या पायाला जखम. शेवटचं तीर्थ कल्लेश्वराचं आम्ही केलं आणि आवरून निघालो आम्ही मंदिराकडं. बाहेरनंच दर्शन केलं आणि 7 घरची माधुकरी मागितली आणि आम्ही निघालो संगमाकडे. संगमाला दर्शन केलं तिथलं पण आणि जेवण केलं पोटभर. मग ट्रेन पोहोचलो आम्ही अक्कलकोटला. स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही थोडा नाश्ता केला. तिथून आलो आम्ही स्वामींच्या समाधीपाशी आणि समाधीचं दर्शन घेतलं. तिथंच मठाभारी आम्ही जेवण केलं. जेवण पण लय भारी. कोणाला करायचं असेल तर हे बघा नाव आहे हॉटेल आनंदानेश्वरी. मग निघालो मी सांगोलच्या दिशेने. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही गाणगापूर अक्कलकोट कधी करताय हे पण सांगा. बाय बाय.